नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, 2024च्या निवडणुकीचा डंका देशभर वाजत आहे आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात देखील झालेली आहे। पण या सर्व घडामोडीत शेतकरी आणि शेती प्रश्न दुर्लक्षित होत असल्याचे आपल्याला दिसून येते। निव्वळ शेतकऱ्याच्या बोटावर शाई आणि नशिबी नुसती उलंगवाडीच दरवर्षी निवडणुकीमध्ये होताना दिसते। याचाच एक थोडासा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। शेतकरी मित्रांनो, याचाच एक आढावा या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत। 2024च्या निवडणुकीचा हा जो प्रचार आणि प्रसाराचा डंका देशभर वाजत आहे, गाजत आहे आणि या प्रचार प्रसारामध्ये जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याच्या मूलभूत प्रश्नाला पाहिजे तसा वाव मिळत नसल्याचे आपल्याला सध्या तरी एक परिस्थितीवरून दिसून येते। 2 महिने प्रचाराचा धुराळा उडेल आणि मत आश्वासनाची जी काही पेरणी होईल, पण निवडणूक झाली की ह्या घोषणा धुळकात पडतात आणि जी पेरणी आश्वासनाची झाली ती काही उगवत नाही। त्यामुळे हंगाम संपल्यावर जशी शिवारात उलंगवाडी होते तशीच निवडणूक संपल्यावर शेतीच्या प्रश्नाची होते, हे आपण वर्षानुवर्ष शेतकरी मित्र आपण पाहत आले आहेत। पण शेतकऱ्याची उत्पन्न वाढेल अशी ठोस गॅरंटी आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारने पूर्ण केली नाही। त्यामुळे निवडणुकीत तरी शेती व शेतकऱ्यांच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट प्रमुख राजकीय पक्षांनी दिली पाहिजे, हीच शेतकऱ्याची आर्तहाक आहे। पुरेशी आणि भरवशाची वीज, पाणी, शेतरस्ते, गोदामे अशा साध्या संरचनेचाही अभाव असल्याकारणाने शेतकऱ्यांना ह्या सुविधा अजूनपर्यंत पुरेशा मिळत नाही। विजेचा प्रश्न सर्वात गंभीर आहे। शेतकऱ्यांना वीज दिवसा लागते आणि सरकार वीज शेतकऱ्यांना रात्री देते, तर ही रात्रीची वीज शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली आहे। एकीकडे शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघतील असे भाव नाहीत, तर दुसरीकडे मूलभूत संरचनेचा अभाव आपल्याला पाहायला मिळते। आता बघा, उत्पादनावरील खर्च कमी होणे दूरच, पण शेतीतील भांडवली खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या मानाने जे निव्वळ उत्पन्न व्हायला पाहिजे ते काही होत नाही। अखंड वीज पुरवठा नाही, सिंचन सुविधा मोठ्या प्रमाणात मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना कोरडवाहू पीक घेण्याशिवाय पर्याय नसतो आणि संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याकारणाने शेतीची तोटे आणखी वाढत जातात। दरवर्षी कृषी निविष्ठाच्या दरात किमान 17 ते 22% वाढ होत राहते आणि इकडं मजुरीचा जर विचार केला तर मजुरीच्या दरातही 30 ते 40% वाढ होते। मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेने शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या नुकसानाची चिंता तरी सध्या तरी कोणीच करताना दिसत नाही। कापूस, कांदा, तेल, डाळी, गहू, तांदूळ इत्यादी सर्व महत्त्वाच्या पिकाचा भाव कमी पातळीवर नियंत्रित ठेवण्याची जणू गॅरंटीच सरकारने घेऊन ठेवली की काय अशी परिस्थिती आहे। शेतमालाचा भाव कमी पातळीवर ठेवण्यासाठी कधी निर्यात बंदी, कधी साठ्यावर बंदी, कधी वायदे बाजारावर बंदी, तर कधी परदेशातून मोठमोठ्या प्रमाणात आयात, असे अनेक हातखंडे सरकार वापरत असते आणि हमीभावाबरोबरच शेतमालासाठी सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय बाजारमुक्त धोरण असण्याची आवश्यकता आहे। पण बाजारपेठेत ग्राहकाबरोबरच उत्पादकाला जे महत्त्व द्यायला पाहिजे ते अजूनपर्यंत भारतीय शेतकऱ्याच्या नशिबी येत नसल्याचे आपल्याला दिसून येते। त्यामुळे सर्वात मोठा समूह जो शेतकरी समाज वर्ग आहे तो मूळ शेतीच्या उत्पन्न कमी असल्यामुळे दुरावस्थेत चालला आहे। आणखी दुरावस्था शेतकऱ्याची होत चाललेली आहे।